खामगाव ग्रामीण पोलिसांची माणुसकी, हरवलेल्या तेलुगू महिलेची कुटुंबाशी यशस्वी पुनर्भेट। कर्तव्यातील तत्परता आणि माणुसकीचे उत्कृष्ट उदाहरण देत खामगाव ग्रामीण पोलिसांनी एका हरवलेल्या तेलुगू भाषिक महिलेला तिच्या कुटुंबापर्यंत सुखरूप पोहोचवले। गेल्या एका महिन्यापासून बेपत्ता असलेल्या या महिलेची आणि तिच्या पतीची पुनर्भेट घडवून आणण्यात पोलिसांना यश आलं असून या कार्याची परिसरात सर्वत्र प्रशंसा होत आहे। दिनांक 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या PSI राधा इंकर या आपल्या पथकासह नियमित पेट्रोलिंग करत असताना ग्रामीण हद्दीतील अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ एक महिला संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळली। महिलेची विचारपूस केली असता ती बोलण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले। ती केवळ तेलुगू भाषेतील काही शब्द उच्चारत होते, त्यामुळे तिची ओळख आणि मूळ ठिकाण समजणे कठीण झाले होते। परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर पोलिसांनी आधुनिक पद्धतीचा वापर करत तिला नकाशा दाखवला असता तिने आंध्र प्रदेशकडे बोट दाखवून संकेत दिला। स्थानिक तेलुगू भाषिक व्यक्तीची मदत घेतल्यानंतर आणि विश्वासात घेतल्यावर संबंधित महिलेने आपल्या पतीचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला। मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर समोरील व्यक्तीही तेलुगू भाषेत बोलत असल्याने पुन्हा दुभाषकाची मदत घेण्यात आली। यामधूनच महिलेचे नाव नंदिनी असून तिच्या पतीचे नाव जगदीश असल्याचे स्पष्ट झाले। ती मागील 1 महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली। खामगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आंध्र प्रदेशातील भवानीपुरम पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सर्व माहिती दिली। त्यानुसार भवानीपुरम पोलिसांनी हिंदी अनुवादकासह नंदिनीचे पती जगदीश यांना खामगावकडे रवाना केले। दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी जगदीश खामगाव येथे पोहोचले। तब्बल 1 महिन्यानंतर आपल्या पत्नीला सुखरूप पाहून त्यांना आनंदाश्रू अनावर झाले। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी नंदिनीला तिच्या पतीसोबत सुरक्षितपणे घरी पाठवले। यावेळी PSI राधा इंकर म्हणाल्या की एका हतबल महिला रस्त्यावर आढळल्यानंतर तिला केवळ ताब्यात न घेता तिचा पत्ता शोधून तिला कुटुंबापर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य होते। स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले। या घटनेमुळे खामगाव ग्रामीण पोलिसांच्या कार्यतत्परतेसह त्यांच्या संवेदनशीलतेचीही दर्शन घडलं आहे। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शेख अजीज, खामगाव, बुलढाणा।